आणखीन एक महत्त्वाची बातमी। पश्चिम बंगाल सरकारनं मोठं पाऊल उचललंय। कोलकात्यामधील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येनंतर सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे। नवीन विधेयकात 7 दिवसात फाशी देण्याची तरतूद असेल। डॉक्टरवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 7 दिवसात शिक्षा देण्यासंदर्भात ममता सरकार नवीन विधेयक आणणार आहे। 2 सप्टेंबर पासून पश्चिम बंगाल विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे। या अधिवेशनामध्ये ममता बॅनर्जी 3 सप्टेंबरला विधेयक मांडणार आहेत। पश्चिम बंगालने मोठं पाऊल उचललेलं आहे। कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवरती बलात्कार आणि हत्येनंतर सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीमध्ये आहे। माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, पश्चिम बंगालमधल्या या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत। त्या पार्श्वभूमीवरती आता पश्चिम बंगाल सरकारनं नवीन विधेयक आणण्याची तयारी केलेली आहे। काय तरतूद असेल या विधेयकात? बिलकुल, खरं तर देशभर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो या घटनेनंतर आणि पश्चिम बंगाल सरकारनं त्यासाठीच एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे। 7 दिवसात फाशी देण्याची तरतूद असलेला कायदा पश्चिम बंगाल सरकार आणणार आहे। परंतु हा कायदा जो आहे तो या अधिवेशनामध्ये मांडला जाणार आहे। 2 सप्टेंबर पासून अधिवेशन आहे, तर 3 सप्टेंबरला हा कायदा मांडला जाणार आहे। खरं तर केंद्र सरकारने यापूर्वीच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा तयार केलेला आहे। त्यानंतर आता राज्य सरकार स्वतःहून हा कायदा तयार करतोय। परंतु मुद्दा हा आहे की जी घटना घडलेली आहे तर त्या घटनेमध्ये चौकशी तात्काळ झालेली आहे का, जे आरोपी आहेत त्यांना लवकर शिक्षा मिळालेली का, हे मुद्दे अजूनही अनुत्तरित आहेत। या मुद्द्यांचं उत्तर अजूनही मिळालं नाहीये। नवीन कायदा आणला जातोय का पुढे अशा प्रकारच्या घटना होऊ नये आणि घटना घडल्यानंतर 7 दिवसामध्ये शिक्षा व्हावी ताबडतोब, यासाठी हा कायदा आणला जातोय। परंतु आता जी घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये बंगाल सरकारने कोणतं ठोस पावलं उचललेत का, हा प्रश्न अजूनही कायम आहे। आणि हा कायदा आणल्यानंतर 7 दिवसात जर फाशी द्यायची असेल तर मग 5 दिवसामध्ये ती संपूर्ण फास्ट ट्रॅकवर पुरावे, इन्व्हेस्टिगेशन सगळे गोष्टी घडणार आहेत का, याकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे हा कायदा आणण्याच्या अगोदरच वाद यावर उपस्थित होतील असं स्पष्टपणे दिसतंय। निश्चित कायदा आणण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे, मात्र सखोल तपासणी प्रत्येक प्रकरणाची झाली पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। धन्यवाद रामराजे संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।